चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं PWMPC वालामध्ये. मित्रांनो, येणारी जी राज्यसेवा प्रिलिम्स आहे 2026ची, त्याचा अभ्यास सगळ्यांचा सुरू असेल छानपैकी. झाला सुद्धा असेल बऱ्यापैकी. काही जणांची रिव्हिजन सुरू असेल किंवा काही जणांचं अजूनही स्लो पद्धतीने सुरू असेल. काही जण प्रॅक्टिस करत असतील, PYQs MCQ सोडत असतील. तर असाच अभ्यास सुरू ठेवा. येणारी प्रिलिम्स जे आहे तुम्ही 100% क्रॅक कराल. परंतु मित्रांनो, ही प्रिलिम्स क्रॅक करण्यामध्ये तुम्हाला एक सब्जेक्ट आहे जो सगळ्यात जास्त हेल्पफुल ठरणार आहे. तो आहे आपला सायन्स, जनरल सायन्स. कारण प्रिलिम्सला जे 100 प्रश्न विचारले जातात आपल्याला, त्या 100 प्रश्नांपैकी 20 प्रश्न जवळपास सायन्सचे असतात. तर मित्रांनो, सायन्समध्ये जो स्टुडंट चांगले मार्क घेतो, 20 प्रश्नांपैकी ज्याचे 12, 15, 16 प्रश्न करेक्ट येतात, तो विद्यार्थी प्रिलिम अगदी सहजासहजी क्रॅक करतो. कारण हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटीला मार्क्स येतातच मॅक्सिमम मुलांचे. सो मग आपल्याला सायन्सची तयारी करत असताना एक प्रश्न सर्वांना नेहमी पडतो की कुठल्या टॉपिकवर जास्त फोकस करायला पाहिजे, है ना. कुठले टॉपिक जास्त इम्पॉर्टंट आहेत, आयोग कुठल्या टॉपिकवर जास्त फ्रिक्वेंटली प्रश्न विचारतो, है ना. आपण कुठल्या टॉपिकची तयारी चांगली करायला पाहिजे. सो त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलो बघा. यामध्ये आपण बघणार आहोत जनरल सायन्स मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर MPSC राज्यसेवा प्रिलिम्स 2026. ठीक आहे. सो मित्रांनो, आपल्याला जनरल सायन्सचे जे 20 प्रश्न येतात, तर ते 3 भागांमध्ये विभागले जातात: बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री. बायोलॉजीवर जवळपास आपल्याला 10 प्रश्न येतात, अर्धे. आणि फिजिक्स, केमिस्ट्रीचे 4-5 दोघांचे मिळून 10. सो बायोलॉजी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि बायोलॉजीमध्ये खूप महत्त्वाचे घटक आपल्याला कव्हर करावे लागतात. सो तसं टॉपिक वाईज जर बघितलं तर 15-20 टॉपिक शिकावे लागतात. बट आपण हा व्हिडिओ स्पेशली यासाठी बनवतोय की त्यातले इम्पॉर्टंट कुठले जे फोकस करायचे आहेत. मग मी तुम्हाला तेवढेच टॉपिक सांगतो, तेवढेच परफेक्ट रिवाईज करा. बाकीचे टॉपिक जस्ट ओव्हरलुक करून घ्या. बट हे जे सांगणार मी टॉपिक, यांच्यावर फ्रिक्वेन्सी जास्त आहे प्रश्न येण्याची. तुम्ही मागचे पेपर पण बघू शकता. सो बघूयात मग बायोलॉजीमध्ये कुठले टॉपिक्स आहेत. जवळपास 15 टॉपिक आहेत मित्रांनो, हाय यील्डिंग. बट त्यातल्या त्या 15पैकी पण जास्त इम्पॉर्टंट कुठले, ज्यांच्यावर फ्रिक्वेन्सी जास्त आहे, जे माझं ॲनालिसिस आहे मागच्या 4-5 वर्षांच्या राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिका बघून मला असं वाटलं की हे टॉपिक जास्त फ्रिक्वेंटली आयोग विचारतं. तर एक टॉपिक आहे बघा, ह्युमन डिसीज. याच्यामध्ये मी आणखी ॲड करेल बघा, ह्युमन डिसीजसोबत तुम्हाला ॲड करेल प्लांट डिसीजसुद्धा. कारण ह्युमन डिसीज कमी आणि प्लांट डिसीज जास्त विचारले जातात, असं माझं एक जनरल ऑब्झर्वेशन आहे. ह्युमन डिसीज कमी आणि प्लांट डिसीज जास्त प्रमाणात विचारले जातात. त्यामुळे ते डिसीजचे पॉझिटिव्ह एजंट्स, त्यानंतर त्यांचं काही ट्रीटमेंट असेल तर ते, अँड ह्युमनसाठी वॅक्सिनेशन जर असेल तर वॅक्सिनेशन प्रोग्राम, कुठले वॅक्सिन्स कशात दिले जातात वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. अँड रिकॉम्बिनंट वॅक्सिन पण असतात बघा, त्या DNA मध्ये चेंजेस करून बनवतात त्या, जसं की हेपॅटायटिस B बनवते आपलं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे, नाही का. सो त्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर न्यूट्रिशन एक टॉपिक आहे. एवढा महत्त्वाचा नाही आहे, बट कवर करणं गरजेचं आहे. महत्त्वाचा नाही म्हणून सोडून देता येत नाही. प्रश्न येतात, सोपे येतात अगदी. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, सोर्सेस, फंक्शन्स, विटॅमिनचे टाईप्स, त्यांचे सोर्सेस, त्यांचं फंक्शन्स, विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होणारे डिसीज, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅटच्या डिफिशियन्सीमुळे माल न्यूट्रिशन होतं, कुपोषण. कुपोषणाचे 2 प्रकार आहेत, एक मॅरेस्मस आणि क्वाशरकॉर, सुजवटी आणि सुकटी. त्यावर आता रिसेंटली प्रश्न येऊन गेलेत. बिकॉज माल न्यूट्रिशन ही खूप कॉमन समस्या आहे डेव्हलपिंग कंट्रीजची, त्यामुळे त्याच्यावर प्रश्न येतच राहतो अधूनमधून. ठीक आहे. सो त्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर ह्युमन फिजिओलॉजी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक रे मित्रांनो. नावं जरी इंग्लिशमध्ये असतील तरी काळजी करू नका, मी सगळे नावं तुम्हाला, सगळे टॉपिक्स, सगळ्या कन्सेप्ट मराठीत पण सांगतो. त्यामुळे बिंदास राहा. सगळ्यांसाठी आहे व्हिडिओ, इंग्रजी समजणाऱ्यांसाठी पण आहे आणि मराठींसाठी पण आहे. सो ह्युमन फिजिओलॉजी म्हणजे काय, मानवी शरीरशास्त्र. आपल्या शरीराचं अंतर्गत डिपार्टमेंट कसं चालतं, म्हणजे रेस्पिरेशन कसं होतं आपलं, लंग्स काय आहे, त्याचा काय रोल आहे, सर्क्युलेशन कसं होतं, हार्टचं स्ट्रक्चर कसं असतं, आपल्या ब्लड वेसल्स कोणकोणते असतात, काय करतात त्या नेमक्या. त्यानंतर एक्सक्रिशन कसं होतं, किडनीचं स्ट्रक्चर फंक्शन कसं आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी काम करते, लिव्हरचं स्ट्रक्चर काय, इंटेस्टाईनचं स्ट्रक्चर काय, इंटेस्टाईनचं फंक्शन काय, नाही का, स्टमकचा रोल काय आपल्या डायजेशनमध्ये वगैरे वगैरे. सो हे सगळं आपल्याला ह्या टॉपिकमध्ये कव्हर करायचं आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ह्यापैकी कुठल्याही सिस्टीमवर प्रश्न येतो म्हणजे येतोच, 99% चान्सेस आहे. ह्युमन फिजिओलॉजी प्रत्येक विद्यार्थ्याने MPSCसाठी करायलाच पाहिजे. कुठल्या तरी याच्यावर प्रश्न येतो, डायजेशन होईल किंवा रेस्पिरेशन होईल किंवा सर्क्युलेशन होईल किंवा एक्सक्रिशन होईल किंवा रिप्रोडक्शन होईल. ठीक आहे. किंवा कंट्रोल कोऑर्डिनेशन म्हणजे ब्रेन वगैरे नर्वस सिस्टीमवर पण येऊ शकतो किंवा हार्मोन्सवर पण येऊ शकतं. मोस्ट प्रॉबेबिलिटी मी तुम्हाला सांगतो, हार्मोन्स जास्त शक्यता याच्यावर आहे. हार्मोन्सवर प्रश्न आयोग विचारतं म्हणजे विचारतं. वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स कुठून सिक्रेट होतात, त्या हार्मोन्सचा रोल काय, त्यांचं फंक्शन काय आपल्या शरीरामध्ये, एटसेट्रा एटसेट्रा. त्यानंतर सेल बायोलॉजी एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, बट तरीसुद्धा यातलं सेल बायोलॉजीमधले सेलचे टाईप्स, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल्स. आता रिसेंट एक प्रश्न आला होता बघा युकॅरियोटिक सेलवर. त्यानंतर DNA स्ट्रक्चर,
आर एन एचं स्ट्रक्चर, फंक्शन त्यांचं काय असतं, क्रोमोझोम्स काय असतात त्यांचं स्ट्रक्चर वगैरे. सो ते थोडंसं एक बेसिक करून ठेवायचं. त्यानंतर एन्व्हायरमेंट ते तर सेपरेटच आहे आपल्याला पार्ट, त्याचं काही आवश्यकता नाही. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो, प्लॅन्टचं क्लासिफिकेशन आणि ॲनिमलचं क्लासिफिकेशन. वनस्पती आणि प्राणी वर्गीकरण हे तर बायोलॉजीमधले सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक आहेत. याच्याशिवाय प्रश्नपत्रिका सहसा कंप्लीटच होत नाही. तर क्लासिफिकेशन तर परफेक्ट करायचं. क्लासिफिकेशनचा अभ्यास अगदी त्याच्या सिस्टीम्सपासून करायचा. सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरणाच्या पद्धतीचा 2 किंगडम सिस्टीम आहे कॅरोलस लिनियसची, 5 किंगडम सिस्टीम आर एच विटाकरची. त्यातले सगळे ग्रुप्स, त्या ग्रुपचे सगळे एक्झाम्पल्स, त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील तर ते, त्यांच्यामुळे जर काही डिसीज वगैरे होत असेल तर त्यांचा पण अभ्यास, हे सगळं आपल्याला कव्हर करायचं ह्या दोन्ही टॉपिकमध्ये. सो प्लॅन्टचे सगळे किंगडम्स है ना, सगळे प्रकार त्यांचे एक्झाम्पल्स, ॲनिमलचे सगळे किंगडम्स, कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्सचे 10 फायलम्स, कॉर्डेट्सचे 6-7 जे ग्रुप आहेत ते सगळ्यांचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स, कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स, स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स विथ एक्झाम्पल्स, त्यांचे सब ग्रुप्स प्लस त्यांचे सायंटिफिक नावं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या टॉपिकमध्ये कव्हर करायच्या. फोटोसिंथेसिस हा जरा कमी महत्त्वाचा टॉपिक आहे, अधूनमधून विचारला जातो. बट प्लॅन्ट फिजिओलॉजी आपल्याला परफेक्टच पाहिजे. प्लॅन्टमध्ये फोटोसिंथेसिस कसं होतं, प्लॅन्टमध्ये रेस्पिरेशन कसं होतं, प्लॅन्टमध्ये ट्रान्सपोर्टेशन कसं होतं, हे पण थोडक्यात त्याचा आढावा घ्यायला पाहिजे. एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, बट येऊ शकतो प्रश्न, लक्षात ठेवा. त्यानंतर जेनेटिक्स, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, जेनेटिक्स म्हणजे डीएनएचं, आरएनए स्ट्रक्चर, फंक्शन वगैरे वगैरे. बायोटेक्नॉलॉजीवर पण प्रश्न येतात रे आजकाल. जसं मी तुम्हाला वॅक्सिन्सवर प्रश्न येतात बघा, आता रिसेंटली आलं होतं. मॉडर्न टेक्निक्स कुठले आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स कुठले आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे ज्यांच्या डीएनएमध्ये चेंजेस करून, जसं की गोल्डन राईस बनवला आहे, गोल्डन राईस नाही का. सो गोल्डन राईस कसा बनतो नेमका, बीटी कॉटन असेल, बीटी ब्रिंजल असेल. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सध्याची मॉडर्न टेक्नॉलॉजी, याच्यावर सुद्धा प्रश्न येतो आपल्याला परीक्षेमध्ये. सो हा पण एक टॉपिक महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा बायोलॉजीमधला. त्यानंतर सेन्स ऑर्गन्समध्ये युजली ह्युमन आहे. याचा अभ्यास आपण फिजिक्समध्ये करतो, त्यामुळे याला बायोलॉजीमध्ये नाही कव्हर केलं तरी चालतं, कारण फिजिक्समध्ये ह्युमन आयचं स्ट्रक्चर, फंक्शन एकदम डिटेल आपण करत असतो. ठीक आहे. हां, ॲग्रिकल्चर एक महत्त्वाचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. बायो फर्टिलायझर्स कोणकोणते आहेत, प्लांट डिसीज मी तुम्हाला मागाशीच बोललो, हे तर खूप इम्पॉर्टंट आहे. आयोग याच्यावर आजकाल खूप प्रश्न विचारतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, बायो फर्टिलायझर आणि प्लांट डिसीज. ठीक आहे. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, प्लांटचं रिप्रोडक्शन. ठीक आहे. इव्होल्युशन थिअरीवर एखाद्या वेळेस चुकून हुकून प्रश्न होतो, डार्विनच्या थिअरीवर एखाद्या वेळेस. सो त्यामुळे ते पण एकदा कव्हर केलेलं, वाचलेलं असलेलं बरं. ठीक आहे. सो मित्रांनो, ओव्हरऑल जर सांगायचं झालं समरी, ठीक आहे, बायोलॉजीमध्ये महत्त्वाचे टॉपिक. सो बायोलॉजीमध्ये तुम्ही हां, आणखी एक सांगायचं राहिलं तुम्हाला, बायोलॉजीमध्ये एक टॉपिक सांगायचं राहिलं तुम्हाला. बायोलॉजीमध्ये ॲनिमल टिश्यूज करायचं, ब्लड, बोन्स, मसल्स वगैरे. बायोलॉजीमध्ये सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन करायचं. बायोलॉजीमध्ये प्लांटचं क्लासिफिकेशन करायचं, ॲनिमलचं क्लासिफिकेशन करायचं, फिजिओलॉजी करायची टोटल. त्यानंतर प्लांट डिसीज आणि फर्टिलायझर्स वगैरे, वॅक्सिन्स, ट्रीटमेंट वगैरे कंपल्सरी करायचं. आणि थोडाफार बायोटेक्नॉलॉजीचा भाग जो करंट रिलेटेड असेल तेवढा कव्हर करायचा. बस दॅट्स इट. यावर तुमचे 9 ते 10 प्रश्न आरामशीर कव्हर होतात. एखाद दुसरा प्रश्न तर येतोच, आयोग विचारतच कधीही कुठून, काही आपल्या त्याचा सोर्स काही लिंक लागत नाही. सो असे प्रश्न अटेम्प्ट पण करायचे नसतात, ते स्किप करून टाकायचे. बट 10 पैकी 8 आले तर चांगली गोष्ट आहे ना, 16 मार्क्स होऊन जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे. ते पण डिपेंड करतं पेपर कसा आहे, लक्षात. ठीक आहे. चलो, हे झाले बायोलॉजीचे टॉपिक मित्रांनो. त्यानंतर आहेत मग इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर फिजिक्स. फिजिक्समध्ये मित्रांनो, तुम्ही जर मागचे 4-5 वर्षांचे क्वेश्चन पेपर जर पाहिले, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, वाटेवर दोघांचे पण कुठले पण बघा तुम्ही. सो तुम्हाला लक्षात येईल की त्या फिजिक्समध्ये 4 टॉपिक असे आहेत, 4 ते 5 टॉपिक असे आहेत ज्यांच्यावर जास्त फ्रिक्वेंटली प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. कुठले कुठले रे, तर एक आहे बघा ऑप्टिक्स म्हणजे लाईट, प्रकाशावर प्रश्न येतात. लाईटचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स इन्क्लुडिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा पण अभ्यास करावा लागतो. तर इलेक्ट्रिसिटी याच्यावर पण नेहमी प्रश्न येतात ऑलमोस्ट. त्यानंतर हीट म्हणजे हीट एनर्जी, त्यानंतर साऊंड, आणि लास्ट वन रेडिओ ॲक्टिव्हिटी, जो इकडे मेन्शन आहे, इथे कोपऱ्यामध्ये दिले बघा, त्याचं नाव रेडिओ ॲक्टिव्हिटी. सो फिजिक्सचा अभ्यास करताना जेवढं काही सिलेबस आहे फिजिक्सचा, हे 5 टॉपिक चुकूनही स्किप करायचे नाहीत. हे 5 टॉपिक, ह्या टॉपिकच्या सगळ्या कन्सेप्ट्स या टॉपिकवर येऊन गेलेले PYQs है ना, न्यूमरिकल्स वगैरे असतील तर ते गणितं पण येतात ना आपल्याला राज्यसेवेला. सो हे 5 टॉपिक परफेक्ट करायचे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटलंच तर ग्रॅव्हिटेशन, फोर्स ग्रॅव्हिटेशन एक टॉपिक करायचा, फोर्स आणि ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. सो फिजिक्समध्ये काय काय, ऑप्टिक्स म्हणजे लाईट, इलेक्ट्रिसिटी, हीट, साऊंड आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी. आणि जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटलंच, तुम्हाला मी सांगितलं तुम्ही ह्युमन आय करू शकता. आणखी याच्या व्यतिरिक्त ह्युमन आय, मायोपिया वगैरे डिसीज ह्युमन आयशी संबंधित, मिरर लेन्सेस पण करू शकतात एक टॉपिक तुम्ही. बस जस्ट ओव्हरलो का, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक तर हे 5च आहे. बट मी ॲडिशनल तुम्हाला आणखी 1-2 टॉपिक सांगतो. प्रेशरवर आता रिसेंटली बऱ्याचदा प्रश्न आले बघा, प्रेशर टॉपिकवर.
बर्नौलीज प्रिन्सिपल, पास्कल्स लॉ, नाही का. तर तो पण एकदा बघून घ्या, डेन्सिटी प्रेशर काय असतं नेमकं. ठीक आहे. सो हे झाले फिजिक्सचे इम्पॉर्टंट टॉपिक. फिजिक्समध्ये ह्या टॉपिकवर फोकस करायचा. वर्क एनर्जी पॉवरवर अधूनमधून प्रश्न येतात, परंतु वर्क एनर्जी पॉवर हे बेसिक आहे, सगळ्यांना माहिती असतं. म्हणजे सगळ्यांना माहिती असतं, जे जनरल अभ्यास करतात बेसिक सगळं सायन्सचा, त्यांना वर्क एनर्जी पॉवरचं सगळं बेसिक क्लिअर असतं, ते सोडू शकते उत्तर. आणि मोशन पण तसंच आहे, लॉज ऑफ मोशन सगळ्यांना माहिती आहे, शाळेपासून शिकत आलोय. मोशनचे इक्वेशन्स पण सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे त्याचं जास्त टेन्शन नाही आपल्याला. ठीक आहे. सो हे झालं फिजिक्सचे टॉपिक्स इम्पॉर्टंट. त्यानंतर मित्रांनो इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्री पण हा सध्या खूप काय म्हणता येईल त्याला, चर्चेतील भाग आहे, कारण केमिस्ट्रीवर प्रश्न सध्या आयोग वाढवत आहे. एक वेळ फिजिक्सची कमी विचारले, 1-2 प्रश्न, पण केमिस्ट्री जास्त विचारतं. मागच्या एका परीक्षेला तर जवळपास 7-8 प्रश्न केमिस्ट्रीचे विचारले होते आयोगाने, आणि त्यातले बरेचसे कॉन्स्टंट्स किंवा न्यूमरिकल्स पण विचारत आहे. ठीक आहे. सो मग याला पण चांगल्या प्रकारे कव्हर करायचं. सगळ्यात जास्त महत्त्वाचं टॉपिक आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर, मोस्ट इम्पॉर्टंट ॲटॉमिक स्ट्रक्चर. आणि त्यानंतर मेटल्स नॉन मेटल्स लक्षात ठेवायचं. सगळ्यात जास्त प्रश्न हे दोघांवर येतात. ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये ॲटॉमिक थिअरीज, डाल्टनची थिअरी, रुदरफोर्डची थिअरी, थॉम्सनची थिअरी, बोहरची थिअरी, चॅडविकची थिअरी, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास है ना, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन, त्यानंतर आयसोटोप्स, आयसोबार्स, आयसोटोन्स, एटसेट्रा एटसेट्रा. हे सगळं परफेक्ट करायचं, म्हणजे त्या टॉपिकवरचा प्रश्न तुमचा चुकणार नाही. आणि सगळ्यात जास्त प्रश्न मी तुम्हाला सांगितलं मेटल्स नॉन मेटल्सवर येतात. सोपे प्रश्न एकदम. मेटल्स, इम्पॉर्टंट मेटल्स जे आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो ना, है ना, आयर्न वापरतो, मग त्यांचे मिनरल्स कुठले, आयर्नचे हेमेटाईट, मॅग्नेटाईट, लिमोनाईट, सिडराईट वगैरे वगैरे. फुल्स गोल्ड कशाला म्हणतात. त्यानंतर ॲल्युमिनियमचे ओर्स, बॉक्साईट वगैरे काय आहेत, कोणकोणते ओर्स आहेत ॲल्युमिनियमचे, कॉपरचे ओर्स कोणकोणते आहेत. हे सगळे मेटल्स आपण ज्या स्वरूपात वापरतो ना आपल्या डेली लाईफमध्ये, हे आपण युजली ॲलॉईजच्या फॉर्ममध्ये वापरत असतो. ॲलॉईज म्हणजे संमिश्र. मग ॲलॉईज कोणकोणते, कसे बनतात, है ना, स्टील कसं बनतं, त्यानंतर स्टेनलेस स्टील कसं तयार होतं, मॅग्नीज स्टील म्हणजे काय, त्याचा कुठे यूज होतो, ब्रास कसं बनतं, ब्रॉन्झ कसं बनतं, जर्मन सिल्वरमध्ये काय काय असतं. असे प्रश्न तुम्ही बघा, जुने जर पेपर बघितले तुम्हाला हे सगळे प्रश्न सापडतील तिकडे 100%. ठीक आहे. सो मेटल्स नॉन मेटल्स महत्त्वाचं आहे. कार्बन कंपाऊंड्स रे, कार्बन कंपाऊंड्स म्हणजे हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्समध्ये मग अल्केन, अल्कीन, अल्काइन यांचं क्लासिफिकेशन. त्यानंतर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणजे बेन्झिन वगैरे. त्यानंतर हायड्रोकार्बनचे युजेस, मिथेनचा यूज कुठे होतो, मिथिल अल्कोहोल कुठे वापरतात, इथिल अल्कोहोलचा यूज कुठे होतो वगैरे वगैरे. सगळ्या गोष्टी तुम्हाला या टॉपिकमध्ये कव्हर करायच्या. त्यानंतर ॲसिड्स, बेसेस आणि सॉल्ट्स, आम्ल, आम्लारी आणि क्षार. ॲसिड्स बेसेसच्या थिअरीज बघायच्या. आर्यनची थिअरी, ब्रॉन्स्टेड लॉरीची थिअरी, लुईसची थिअरी, नाही का, पियर्सनची थिअरी, पीएच काय असतं, पीएचची स्केल समजून घ्यायची, त्याला डेफिनेशन वगैरे. त्यानंतर मग सॉल्ट्स कोणकोणत्या टाईपचे असतात, त्यांचे युजेस काय काय असतात, सॉल्टचे कोणत्या कॉमन युजेस काय त्यांचे आपल्या रोजच्या जीवनामध्ये वगैरे वगैरे. ठीक आहे. त्यानंतर मग एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीवर पण आजकाल एखादा प्रश्न येत होता ना, पोल्युशन रिलेटेड. लक्षात ठेवा, पोल्युशन आणि केमिकल फर्टिलायझर रिलेटेड प्रश्न आजकाल येतोच याच्यावर. त्यानंतर ग्रीन हाऊस गॅसेस वगैरे, पेस्टिसाइड्स, हे पण खूप महत्त्वाचा पार्ट आहे, इम्पॉर्टंट आहे. कारण सध्या पोल्युशनची समस्या आपल्याला माहिती आहे किती भयंकर आहे. सो त्यामुळे मग प्रत्येक जे आता भावी अधिकारी आहे त्यांना हे सगळ्या गोष्टी माहीत असणं पाहिजे, गरजेचं आहे. अवेअरनेस त्यांना पाहिजे, काय नेमकं पेस्टिसाइड्स कुठले असतात, पोल्युशन कसं होतं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर एव्हरीडे केमिस्ट्री, अप्लाइड केमिस्ट्री म्हणजे सोप कसं बनतं, डिटर्जंट कसं बनतं, त्यात काय काय असतं, टूथपेस्टमध्ये काय काय असतं, ग्लास कसे बनतात, प्लास्टिक कोणकोणत्या प्रकारचे असतात. त्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी याचे ॲप्लिकेशन्स वेगळ्या फील्डमध्ये, म्हणजे कुठे मेडिसिन्समध्ये कसं वापरतात, ॲग्रिकल्चरमध्ये कसं वापरतात नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, नाही का. त्यानंतर एनर्जीसाठी कशी वापरतात, है ना, DNA स्ट्रक्चरमध्ये चेंजेस करण्यासाठी त्याचा उपयोग कसा होतो. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला या टॉपिकमध्ये कव्हर करायच्या आहेत, ह्या विषयामध्ये कव्हर करायच्या आहेत. ठीक आहे. चला मित्रांनो, हे झाले सगळे जनरल सायन्सचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर अपकमिंग राज्यसेवा प्रिलिम्स 2026. ठीक आहे. सो चांगला अभ्यास करा व्यवस्थित, तुम्हाला ह्या सगळ्या टॉपिकचा, ह्या लेक्चरचा 100% फायदा आहे. मित्रांनो, हे जे सगळे मी टॉपिक तुम्हाला सांगितले, ह्या सगळ्या टॉपिक्सचा जर तुम्हाला प्रॉपर अभ्यास किंवा चांगली रिव्हिजन करायची असेल, तर मग येत्या मंगळवारी मी MPSC वाल्याचे यूट्यूब चॅनल घेऊन येते, वन शॉट सायन्स मॅरेथॉन सेशन, जे सकाळी 10ला सुरू होईल, संध्याकाळी 6पर्यंत असेल. लगातार 8 तास विषय खाल्लास. एकाच 8 तासामध्ये सलग मी तुम्हाला ह्या सायन्समधले सगळे जेवढे तुम्हाला टॉपिक आता डिस्कस केलेत, यातले बरेचसे टॉपिक मी रिवाईज करणार आहे परफेक्ट. त्यातल्या काही ट्रिक्स वगैरे पण सांगणार आहेत, जेणेकरून तुम्हाला 100% येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. चलो, तर भेटूयात मग परत आपण याच आपल्या MPSC वाला यूट्यूब चॅनल. तब तक थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. गुड डे.